सांगली शहरातील टेके आय क्लिनिकमध्ये HIV रॅपिड टेस्टचा चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी डॉक्टर रमाकांत टेके राहणार सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड टेके आय क्लिनिक सांगली आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमीन राहणार सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड टेके आय क्लिनिक सांगली यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुचेता नरेंद्र पवार वर्ष 53 राहणार विश्रामबाग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड परिसरातील टेके आय क्लिनिकमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथील अक्काताई सत्ताप्पा कांबळे या महिला डोळ्याची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या। दरम्यान आरोपी डॉक्टर रमाकांत टेके आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमीन यांनी संबंधित महिलेची रक्त तपासणी केली, मात्र HIV रॅपिड टेस्टचा चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आला। या निष्काळजीपणामुळे संबंधित महिलेला मोठा मानसिक त्रास झाला आहे। या प्रकरणी डॉक्टर रमाकांत टेके आणि तंजना मोमीन या दोन्ही संशयित आरोपीविरुद्ध BNS कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत।